मित्रांनो, लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याचे ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तुम्हाला 3,000 रुपये सोबत कसे भेटणार आहेत ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर कोणती 4 महत्वाची जी काही कागदपत्रे आहेत तर ती कागदपत्रे तुमच्याकडे पाहिजे त्याचवेळी तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये सोबत कसे भेटणार आहेत ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचेवरील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना 1,500 रुपये महिन्याला त्या ठिकाणी भेटणार आहेत. परंतु तुम्हाला 3,000 रुपये सोबत कसे भेटणार आहेत आता ओके, त्याचे ऑनलाईन अर्ज आहेत ते तुम्हाला कसे भरायचे आहेत, कोणती जी डॉक्युमेंट आहेत तर ती इम्पॉर्टंट आहेत ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर योजनेमध्ये हे बदल झालेले आहेत. 7 ते 8 मोठे बदल ह्या योजनेमध्ये झालेले आहेत. ओके, अगोदर फॉर्म भरण्याची मुदत मित्रांनो 1 जुलै ते 15 जुलै होती. परंतु आता फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे तर ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. ओके, महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहेत. ओके, परंतु तुम्हाला 3,000 रुपयाचा सोबत कसे भेटणार आहेत ते पण मी पुढे तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत. ओके, आता महत्वाची जी काही कागदपत्रे आहेत तर ती कागदपत्रे कोणती आहेत? तुम्हाला 4च कागदपत्रे लागत आहेत. एक आहेत आधार कार्ड, एक आहेत आधार कार्ड. आधार कार्ड काय आहेत? कंपल्सरी आहेत. आधार कार्ड सर्वांकडे असतंच. पहिलं जे कागदपत्र आहेत तर ते आधार कार्ड झालं. तुम्हाला 4च मोजून कागदपत्रे या ठिकाणी लागत आहेत. ओके, आता तुम्हाला या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल. ओके, आता तुम्हाला दुसरी गोष्ट काय लागते? आदिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला लागतो. नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय चालणार आहे? 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड. तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल परंतु ते राशन कार्ड 15 वर्षापूर्वी काढलेलं पाहिजे. राशन कार्ड नसेल, दुसरी गोष्ट ओळखपत्र, मतदान कार्ड. ठीक आहे, मतदान ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. मतदान कार्ड तुमच्याकडे जर असेल तर तेही त्या ठिकाणी चालणार आहे. जुनं मतदान कार्ड त्या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजे. ओके, कशासाठी? रहिवासी दाखल्यासाठी. ओके, नसेल तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे त्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, नसेल तर जन्म दाखला. तर आधार कार्ड पहिलं डॉक्युमेंट झालं. दुसरं डॉक्युमेंट राशन कार्ड लागणार आहेत. राशन कार्ड नसेल तर मतदान कार्ड, मतदान कार्ड नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसेल किंवा जन्माचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. म्हणजे तुमचा जो रहिवासी दाखला आहे, आदिवास प्रमाणपत्र आहे, त्यासाठी तुम्हाला ह्या 4 गोष्टीमधनं कुठलीही एक गोष्ट असेल त्या ठिकाणी चालणार आहे. रेशन कार्ड असू द्या, मतदान कार्ड असू द्या किंवा शाळा सोडल्याचा दाखला असू द्या किंवा जन्माचा दाखला असू द्या. या 4 पैकी एक गोष्ट लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड. ओके, आता तिसरी गोष्ट, ह्या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल तरी त्या महिलांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ होणार आहे. दुसरी गोष्ट, अजून काही जे चेंज करण्यात आलेलं आहे. पहिली जी वयोमर्यादा होती ती 21 ते 60 वर्ष होती आणि त्यानंतर जी वयोमर्यादा ती 21 ते 65 वर्षापर्यंत केलेली आहे. म्हणजे 60च्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यांचं वय 60च्या पुढे आणि 65च्या आत पाहिजे. ओके, त्यानंतर बघा, आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागत होता. ठीक आहे, उत्पन्नाचा दाखला लागत होता. आता उत्पन्नाच्या दाखल्यालाही त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांनी ऑप्शन दिलेले आहे. तुमच्याकडे जर केशरी राशन कार्ड असेल किंवा पिवळे राशन कार्ड असेल तर ह्या दोन्हींपैकी कोणतंही राशन कार्ड त्या ठिकाणी चालणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायची गरज नाही. 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही. तुमच्याकडे पिवळे राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड जर असेल तर तुमचं उत्पन्न ऑब्व्हियसली 2.5 लाखापेक्षा कमीच असतं. तर त्या ठिकाणी हे जर 2 राशन कार्ड असतील तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही. पिवळे असू या, केशरी असू द्या. ओके, पहिली गोष्ट आधार कार्ड, दुसरी गोष्ट तुम्हाला राशन कार्ड लागणार आहेत. ओके, राशन कार्ड नसेल तर तुम्ही या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडू शकतात. ओके, तिसरी गोष्ट तुम्हाला रहिवासी दाखला म्हणून या ठिकाणी तुमचं ओळखपत्र, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी चालणार आहे. नसेल तर रेशन कार्ड. ओके, आणि चौथी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी काय लागणार आहेत? एक हमीपत्र भरून द्यायला लागणार आहेत. म्हणजे ह्या 4च गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. ओके, आता तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ओके, राशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं असेल, आधार कार्ड असेल, ओके, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 2च गोष्टी लागतील. एक आधार कार्ड आणि एक 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड आणि ते हमीपत्र आहेत तर हमीपत्र. बाकी इतर कुठल्याही गोष्टींची गरज या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार नाही. ओके, फॉर्म चालू झालेला आहे. नारी शक्ती दूत हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ह्या ऍपवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब चॅनलला येईल. ओके, आता फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे तर ती 31 ऑगस्ट आहे. 31 ऑगस्ट आहे. ओके,
31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ओके मित्रांनो, परंतु तुम्हाला जे काही पैसे आहेत, तुम्हाला मी बोललो होतो की 3,000 रुपये तुम्हाला भेटतील. ओके, 3,000 रुपये भेटणार आहेत. तर ते पैसे तुम्हाला 1 जुलैपासून चालू होणार आहे. 1 जुलैपासून, ठीक आहे. तुमची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जरी 31 ऑगस्ट असेल तर तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे 1 जुलैपासून चालू होणार आहेत. आता 1 जुलैचे 1,500 रुपये महिन्याचे आणि ऑगस्टचे 1,500 रुपये सप्टेंबर महिन्यात भेटू शकतात. ओके, म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये एका सोबतच त्या ठिकाणी भेटणार आहेत. आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. तुम्ही घर बसल्याही फॉर्म भरू शकतात मोबाईलवरनं, किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. महाईक सेवा केंद्रामध्ये जाऊनही त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र समजले असतील. ओके, आणि यात दुसरा एक महत्त्वाचा चेंजेस करण्यात आलेला आहे. ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही परंतु त्यांचं वय 21 असेल तर घरातल्या एका मुलीला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहेत. तर फार महत्वाचा अपडेट होतं मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या A क्लास इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.